ए गोळे करा, ए गोळे करा. ह्याच्यासाठी मोबाईल घेतो 2. कशासाठी घेतो? कशासाठी घेतो? ओपन करतोय. हात काढ, हात काढ. त्याला घेऊनच बोल. मी वेडा आहे. चल मासे बाबू मी खुळा आहे. तू खुळाच आहे. मग काय बोलतो आता? काय बोलतात बघ. मोरव्याच्या समुद्रात मासे बाबू जाऊया. लाईट गेली. ए रुद्रा काय करतो आता आपण? काय नाही, आता लाईट गेली आहे. आणि तिकडे काय काय चालू आहे? तिकडे बॅक ते आम्ही काय करतोय? टिंग टिंग. आर्यू कसं करतो? आर्यू टिंग टिंग करतो. आणि योग काय करतो? योग डुबकी मारतो आणि रात्री झोपतो अंग दुखतं म्हणून. हा योग आहे, हा वेडा आहे. ह्याला पाण्यात उतरू नको सांगितलं तरी हा पाण्यात उतरला आहे आणि ह्याला ताप आलेला आहे. रविवार एक दिवस आराम करायचा. आत्ता बरा वाटतं ह्याला. शाळा आहे बाळ, गोव्याचं आहे. कसं गणपती सारखं दिसतं बघा. तिचे कान बघा कसे एकदम गोल 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 गोल. ह्याला डोळे उघडायला जाणार. डोळे उघड, डोळे उघड असे. हा चायनीज वाला आहे, चायनीज माल आहे. ये तुम्ही चायनीज, हम इंडियन, हम चायनीज. इथे आम्ही तयारी करतोय बड्डेची. काळं दिसत नाही. हां, बड्डेची तयारी करतोय आम्ही आता. मस्त मस्त. आणि निघायची तयारी आहे मुंबईला. आज आहे 12 तारीख आणि आमच्या मामांचा वाढदिवस आहे 60वा. त्याची आम्ही तयारी करतोय गावी. इकडे नंबरची तयारी चालू आहे. ओ आणि इथे 60 लिहिलं आहे इंग्लिशमध्ये. आणि हा योग आहे, त्यांना मदत करतो. तर बघू आपण कसं सेलिब्रेशन होतं. आणि आमची निघायची पण तयारी आहे. आम्ही आता मुंबईला निघणार आहे बड्डे सेलिब्रेशन करून. उद्यापासून कामाला सुरुवात. यो पाडला कसा रे कसा आली वाटतं. मला
मम्मीला बरोबर जायचं आपल्याला मम्मीला बरोबर तारीख डिक्लेअर करा चॉकलेट बनवा पार्टीची तारीख डिक्लेअर करा फोटो काढायचे ये रे बाबू थांबा 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 आजी आली अरे वा आई बाळाला ओळख येत नाही. हो बरोबर बरोबर माझ्यासारखंच आयुष्य वाटते हा तुमचं. निरोगी बरं काय पाहिजे आणखी तुम्हाला माझ्या बाळासारखंच आयुष्य वाटते. जोडीने नमस्कार करा जोडीने नमस्कार असे 5 लोकांना करायचं आपल्याकडे असं सवय बोलणार काय हे माहित आहे विचार केला होता मोठ्या यावेळेला की आपण वरती करत होती गाणी वगैरे गाणी म्हणून वगैरे डान्स वगैरे करूया तो आपला उपयोग आला नाही. कोणाला काही बोलायचं तरी पण कोणाला काय गाडी म्हणायची असेल तर बोलायचं कमी आवाजात आपण बोलू शकतो. कोणाला काय कमी करायचं असेल यामध्ये आपण रोज भेटतो. प्रत्येकाने भेटलंच पाहिजे, परंतु या सर्व कट्ट्यामध्ये एक माणूस हा त्याने भेटायचं बंद केलं. भेटायचं बंद केल्यानंतर सर्वांनी त्याला विचारलं का भेटत नाही, तर काहीही उत्तर नाही. आणि शेवटी आमचे राष्ट्र काका त्याच्या घरी गेले. त्या घरामध्ये तो शेकोटी टाकत बसला होता, एकटा हात बसला होता. रास्कर पण त्या शेकोटीच्या याच्यामध्ये बसले. दुसरा काय रास्कर पण त्या शेकोटीवर बसले. छानशी आग लागली होती. त्यांनी त्यातलं एक लाकूड बाहेर काढलं. ते बाहेर काढताच ते लाकूड भिजलं गेलं. थोड्या वेळाने ते लाकूड परत आत घातलं तर त्या लाकडाचा भडका झाला. थोडक्यात आपल्याला काय कळलं, नंतर जाताना लाकूड परत शेकोटीमध्ये ठेवलं, लाकूड पेटाव्यास लागलं. थोडक्यात माणूस एकटा राहिल्याने विसतो, माणूस एकटा राहिल्याने विसतो, सर्वांच्या बरोबर राहिल्याने तो जगतो. कृपया कोणी एकटे राहू नका, प्रत्येकाच्या सोबत राहा आणि मजा करा. धन्यवाद. असट पसट केला स्वयंपाक छान काढला. एक धुतले पान, मांडलं ताट, ठेवला मांडला पाट, ठेवलं ताट, परत भात, लिंबाची फोड, पुरी भाजी, श्रीखंड गोड.
वाटलं ताटात, वाढलं वाटीत, पावली बसली जीवनासाठी. सावकाश जेवा, पोटभर जेवा, पोटभर जेवा, सावकाश जेवा, पोटभर जेवा, ढेकर द्या, येऊन घ्या. जगावं त्याची एक छोटीशी आहे, स्वस्थ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी. स्वस्थ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी सगळे पदार्थ थोडे थोडे आणि आनंदाने खा. सगळे पदार्थ थोडे थोडे आणि आनंदाने खा. व्हेज म्हणतोय मी, नॉनव्हेज नाही. लवकर निजा, लवकर उठा, लगेचच चालायला निघा. लगेच झोपू नका, चालायला निघा. प्रत्येक दिवस शांततेने जगा. प्रत्येक मित्रांशी आपुलकीने वागा. सर्व ऋतू साजरे करा. सतत कामामध्ये व्यस्त राहा. काम करत राहा. 100 वर्ष तुमच्या दिशेने चालत राहतील. धन्यवाद. आज माझं भाग्य आहे, मी एकटाच आहे. सर्वांना धन्यवाद उपस्थित राहिला. एक प्रार्थना प्रार्थनावर एक आला होता मोबाईल याच्यावर, व्हॉट्सअपवर. प्रार्थना म्हणजे ती नाही, प्रार्थना म्हणजे ती नाही जी आपण हात जोडून गुडघ्यावर बसून देवाकडे काहीतरी मागण्यासाठी केलेली असते. प्रार्थना तीच असते जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करतात, ही खरी प्रार्थना. जेव्हा तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनाने स्वयंपाक करता, ही प्रार्थना असते. जेव्हा आपण लोकांना निरोप देताना त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते. जेव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते. जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते. प्रार्थना म्हणजे कंपन असतात, एक भाव असतो, एक भावना असते, एक विचार असतो. प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो, मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनास्थळ असते. खरं तर माणसाने देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण वेळी अवेळी साक्षात देव सहाय्यासाठी धावून येत नाही, तर तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो. हीच तर खरी प्रार्थना असते. धन्यवाद. आज आपण सर्वांनी उपस्थित राहून माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वांना खूप खूप आभारी. 60 वर्षे पूर्ण झालेले आहेत. ज्या वेळेला गेल्या वर्षी आपण हा जो संघ स्थापन केला, त्यावेळेला परब साहेब माझ्याबरोबर आले, मला बोलले की माझा 58 आता पूर्ण झालेला आहे, म्हणजे पूर्ण होऊन गेलेला आहे, तर मला एंट्री मिळेल का? म्हटलं आमच्याकडे सर्वांना एंट्री आहे, फक्त ते 58च्या आत नको, आता सर्व्हिस वाले असतात. महिलांना पण ते सांगितलं की सर्व्हिस वाले होते, त्यांना प्रॉब्लेम होतो. आणि आज आपल्याला सर्वांना कोकणातला मेळा दिलेला आहे. नम्रता ताई लाड काय परिचितच आहे, त्यामुळे त्यांना मी उठवत नाही. तर आज या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न होत असताना एक छोटसा वाचन करते जाधव साहेब. एकाचं नाव आहे कोरा कागद निळी शाई. कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही. पेन मध्ये शाई भरण्यासाठी दुकानदाराच्या समोर लावलेली आमची पिढी. दुकानदारी शाईचे थेंब मोजून पेन मध्ये टाकायचा, आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे राहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच
डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा तर कधी चड्डी. या रागीतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं. तो शाही मिळायचा आनंद भारीच होता. शाळेत तर काही बोलायचीच सोय नव्हती. कान धर, कोंबडा हो, बेंचवर उभे राहा, अंगठे धर, वर्गाबाहेर उभे राहा, अशा सगळ्या शिक्षा निमूटपणे असत कळत सहन केल्या. शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या. यातूनही सहनशीलता वाढली. पण त्या शिक्षणाची गोडी पण न्यारीच होती. जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तरे, वापरलेली आमची पिढी. दप्तरे म्हणजे तरी काय, तर कापडाची पिशवी. फार तर काय, त्याला दातून कंपास ठेवण्यासाठी केलेला कप्पा. असं दप्तर आता पुन्हा भेटले नाही. शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची आणि आई खेळायला चाललो असं ओरडायला पण मजा यायची. वॉटर बॅग नावाचा प्रकार तर अस्तित्वातच नव्हता. सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचे. हौद धुतलेला आहे की नाही, पाणी स्वच्छ आहे की नाही हा विचार म्हणत नसायचा. पण पूर्ण ताण भाजायचे. शर्ट वर करून आणि शर्टाच्या बाहुलाचं तोंड पुसायचं. शाळेत पायीच जाणारी आमची पिढी. सायकल म्हणजे चेन असणारा तो काळ. सायकल असली तरी सारखी सारखी चेन पडणारा तो काळ. ती चेन बसवताना नाकी 9 यायचे आणि हाताबरोबर तोंडही काळे व्हायचे. काळे हात मातीने पुसायचे. लईच वाढले. जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात चालायचे. कोणाची सायकल विक्रीला आहे त्याचा शोध घेतला जायचा. दरवेळेस भेटून मध्यस्थ टाकून घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची. आधीमधून हाफ पॅडल, मग हळूहळू टांग मारायची, मगच नंतर डबल स्लीप. 10वी पर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहिती असायची. चांगल्या स्थितीतील पुस्तके कुणाकडे सापडतील त्याचा 2-4 महिने आधीच शोध घेतला जायचा. ज्याच्याकडे पुस्तके असेल त्यांच्याकडे चक्रा मारल्या जायच्या आणि वशीला लावला जायचा. पुस्तके व्यवस्थितरित्या पाहिली जायची आणि मगच त्यावर त्याची किंमत ठरवली जायची. शक्यतो निम्म्या किमतीतच व्यवहार ठरवला जायचा. पुस्तके मिळाली की स्वर्ग 2 बोटे उरायचा. कवर घालायला झिंग असायची. जुना वेळ सगळ्या जपून ठेवल्या जायच्या. वया वापरतानाही जपूनच वापरल्या जायच्या. जास्तीत जास्त कोरी पाने ठेवली जायची. सगळी कोरी पाने वेगळी काढायची आणि मग ती एकत्र केली जायची. पुन्हा नव्याने एकदा प्रेसवाला शोधायचा आणि किमतीची घासाघीस करून वया बाइंडिंग करून आणायच्या. त्यासाठी 17 चक्रा माराव्या लागायच्या. उद्या या, परवा या, अजून झाल्या नाही, नंतर या, असे बरेच दिवस चालायचे. शेवटी एकदाच्या वया मिळाल्या की उड्या मारत घरी जायचं. एखादी वही पाहिजे असेल तर त्यासाठी आईकडून वशीला लावायचा. 10 वेळेस मागणी करावी लागायची. त्यातूनच नकार पचायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली. वर्षभरात कपड्याचे 2च जोड मिळायचे. त्यातला एक शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट बघावी लागायची. तोपर्यंत ठिगळ लावलेलं शर्ट, चड्ड्या वापराव्या लागायच्या. विशेष म्हणजे याचे कोणालाही काही वाटायचे नाही. दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे. मागितले की हजर असं कुणालाच काही मिळालेले नाही. यातूनच नकार स्वीकारायची सवय लागली. बरं, त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक होती. त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता. पोरांचे सगळे मित्र माहीत असायचे. कुठे जातो, काय करतो यावर नजर असायची. चुकला की पहिले कान फटकवले जायचे. उगाचच लई लाड नव्हते. कामापुरतेच कौतुक असायचे. त्यामुळे पोरांचे पाय जमिनीवरच राहायचे. मोठ्यांचा धाक होता, दडपण होते, मान सन्मान होता. पोरगा इकडे तिकडे दिसलं तर 10 जण विचारायचे, काय रे तू अमक्याचा ना, इकडे काय करतोस? उलट उत्तरे देण्याची भिशात नव्हती. भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशी झोपावे लागायचे. घरातील एखादी आजी, आत्या, मावशी गुपचूप ताट आणून प्रेमाने जेवण बनवायची. पोरग मुससूम रडत रडत
एका हाताने डोळे पुसत पुसत 4 घास खायचं आणि तिच्या कुशीत झोपायचं. दुसऱ्या दिवशी काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं. आपण म्हणू तसंच होईल असे नाही, हे पोरांच्या लक्षात यायचे. त्याच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची. हे केले तर ते देईल अशी कुठलीही प्रलोभने नव्हती. ताटात जे वाढले ते गपचूप खावे लागायचे. कोणतेही नखरे चालत नव्हते, नाहीतर उपाशी झोपावे लागेल हे माहीत होते. जगणं लुटूपुटूचं नव्हतं, खरं खरं जगणं होतं. आभासी जग नव्हतं, जीवाभावाचे मित्र होते. अवास्तव अपेक्षा नव्हत्या, कोणती स्वप्न पाहायची याचं भान होते. पालकांनाही पोरांचा वकोप माहीत असायचा, त्यामुळे त्यांच्याही अवास्तव अपेक्षा नसायच्या. काळ बदलला आणि सगळंच बदललं, पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाईचे डाग मात्र अजून तसेच आहेत. ते काही पुस्तक पुसले जात नाही. त्या निळ्या शाईने सहनशीलता दिली, उज्ज्वल भवितव्य दिलं, लढण्याचं बळ दिलं. आत्महत्या हा विचारही आमच्या पिढीला मनाला शिवला नाही, कारण आम्ही अपमान गिळायला वर्गातच शिकलो. शाळेतला अपमान हा समाजात मानसिक तोल सांभाळायला शिकवून गेला. म्हणूनच आमची पिढी म्हणायची, कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही. म्हणूनच आमची पिढी म्हणायची, कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही. या वाचनाने बऱ्याच जणांचं नक्कीच बालपण आठवलं असेल. गतकाळातील जीवन हे फक्त याच पिढीला माहिती आहे. पार्श्वभागावर फाटलेली पॅन्ट घेऊन, फाटली असेल तरी आम्हाला कधी लाज नाही वाटत, पण आता फाटलेल्या पॅन्टच्या बघून आम्हाला लाज वाटते. आमच्या जमान्यामध्ये आम्हाला अर्धी पॅन्ट मिळाली होती तरी आम्ही खूप खुश असायचो, पण आता घरात हाफ पॅन्ट घातलेली पावसात कोणी, आता मुलगी काय सून काय कोणी असेल ते बघताना खरोखर असं वाटतं की आपण आपली नजर जरा अंधुक झालेलीच बरी. चष्म्याचा नंबर नसला तरी ती अंधुक झालेलीच बरी असं वाटायला. चला झालं, आलेल्या काळाला स्वीकारलं पाहिजे आणि आपलं वाटचाल आपण चालू ठेवली पाहिजे. सोडून देऊया, सुखी होईल. अजून कोणाला काय बोलायचंय? फुलताना प्रेमास रंग यावे. मोहनिया ऐशी जाऊ नको, मोहनिया ऐशी जाऊ नको. गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेशी काळ रावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.
माझ्या या नयनात रंगया